BN महान न्यूज. सटाण्यात चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरच्या शाखेचा आज शुभारंभ. उद्योग मार्गदर्शनासह मान्यवरांचा सन्मान. सटाणा प्रतिनिधी. शेतीपूरक व्यवसाय, लघु उद्योग, घरगुती उद्योग तसेच महिला उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरच्या सटाणा शाखेचा आज रविवार दिनांक 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजता शुभारंभ होत आहे. या शाखेमार्फत उद्योग सुरू करण्यापासून ते व्यवसाय वाढविण्यापर्यंत आवश्यक असलेले मार्गदर्शन, प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट, शासकीय अनुदान व विविध योजनांची माहिती, मार्केटिंग, आवश्यक कागदपत्रे तसेच विविध उद्योगांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. अहिल्यानगर येथे मुख्य कार्यालय आणि पुणे येथे झोनल ऑफिस असलेल्या चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरने आतापर्यंत शेकडो शेतकरी, लघुउद्योजक व व्यावसायिकांना मार्गदर्शन करून स्वावलंबी होण्यासाठी मदत केली आहे. आता ही सेवा सटाणा शहरातही उपलब्ध होत असल्याने परिसरातील युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांना मोठा लाभ होणार आहे. शुभारंभानिमित्त चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक अध्यक्ष अमित रमेश मखरे हे उद्योग उभारणी, व्यवसाय विकास, शासकीय योजना आणि मार्केटिंग याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानही करण्यात येणार आहे. प्रमुख उद्घाटक आमदार दिलीप मंगळू बोरसे, आमदार, बागलाण विधानसभा. हर्षदा राहुल बाबा पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष, सटाणा. प्रमुख अतिथी दीप्ती राऊत मॅडम, निवासी संपादक, दिव्य मराठी, नाशिक. महंत हरिओम आनंदपुरी महाराज, दोधेश्वर महादेव मंदिर. योगेश पाटील, पोलीस निरीक्षक, सटाणा. जयप्रकाश पवार, सल्लागार संपादक, दिव्य मराठी, नाशिक. भालचंद्र अप्पा बागड, अध्यक्ष, देव मामलेदार ट्रस्ट, सटाणा. अतुल पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती बागलाण. कलीम खान, मुख्य वितरण प्रमुख, दिव्य मराठी, नाशिक. विशेष उपस्थिती सुमित विजयराज वाघ, उपनगराध्यक्ष, सनपा. अमित रमेश मखरे, संस्थापक, चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटर. कैलास चावडे, तहसीलदार, बागलाण. ज्योती भगत पाटील, मुख्याधिकारी, सटाणा नगरपालिका. कार्यक्रमाचे ठिकाण नामपूर रोड, आमदार दिलीप बोरसे यांच्या संपर्क कार्यालयाशेजारी, सटाणा येथे असून उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या युवक युवती, महिला, शेतकरी व उद्योजकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक रमेश देसले यांनी केले आहे.